आहे मी, गावखेड्याच्या जुन्या देशात आहे मी, आजही या शिक्षकी पेशात आहे मी, आजही या शिक्षकी पेशात आहे मी. आणि फेक माझ्यावर कितीही तू चिखल आता, फेक माझ्यावर कितीही तू चिखल आता, बालकांच्या स्वच्छ गणवेशात आहे मी, बालकांच्या स्वच्छ गणवेशात आहे मी. असे सुंदर शिक्षकी पेशावरचे माझ्या एका मित्राचे शेर आहेत. आणि आता मी गझल हा एक काव्यप्रकार आहे जो दोन ओळीमध्ये तुम्हाला एक मोठा विचार व्यक्त करावा लागतो. आणि आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, अशा वेगवेगळ्या विषयांवर अशा काही गझल रचना घेऊन आमचे कार्यक्रमही करत असतो. मुळात शिक्षक असल्यामुळे शाळेविषयी वर्गाविषयी काही सुचतं ते गोड मानून घ्या. माझे काही शेर आहेत की, गाथा कुणाला संतवाणी वाटतो, गाथा कुणाला संतवाणी वाटतो, तलवार कोणाला भवानी वाटतो. गाथा कुणाला संतवाणी वाटतो, तलवार कोणाला भवानी वाटतो. कोणास मी चिल्लर कफल्लक फाटका, कोणास मी चिल्लर कफल्लक फाटका, कोणास अंबानी अदानी वाटतो, कोणास अंबानी अदानी वाटतो. आणि सत्यास मी साने गुरुजी सारखा, सत्यास मी साने गुरुजी सारखा, दंभास मी आकाशवाणी वाटतो. सत्यास मी साने गुरुजी सारखा, दंभास मी आकाशवाणी वाटतो. आणि एक गझल गाऊन सादर करतो. जीव घेनी आत दंगल काढतो, जीव घेनी आत दंगल काढतो. चेहऱ्यावर भाव वत्सल काढतो, चेहऱ्यावर भाव वत्सल काढतो. जीव घेनी आत दंगल काढतो. आपला दुष्काळी भाग आहे मित्र, त्याच्यावरचा शेर आहे की, पोरगी दुष्काळ बसते रंगवत, पोरगी दुष्काळ बसते रंगवत. पोरगा चित्रात जंगल काढतो, पोरगा चित्रात जंगल काढतो. कर्ज जातो फेडण्याला मी नवे, कर्ज जातो फेडण्याला मी नवे. तो जुनी उकरून मुद्दल काढतो, तो जुनी उकरून मुद्दल काढतो. विद्यार्थ्यांसाठी हा शेर आहे की, माय बापाचा असावा घाम हा, माय बापाचा असावा घाम हा, जो मला वर्गात अव्वल काढतो, जो मला वर्गात अव्वल काढतो.